पक्ष नेते हे काल अध्यक्षांना भेटलो होतो. अध्यक्षांनी पण अतिशय गांभीर्याने आमच्याशी चर्चा केलेली. आम्ही सांगितलेलं की अनुदान जेव्हा चर्चेला घेतील, अनुदानाच्या मागण्या जेव्हा चर्चेला घेतील, समोरच्या बाकावर काही जबाबदार मंत्री आता ताई तुमच्याबद्दल निदान 4-5 तरी जबाबदार मंत्री बसले पाहिजेत. साहेब आता एक मिनिट जरा मध्ये बोलू नका. नगर विकास एवढा महत्वाचा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मंत्री नाही. सामाजिक न्याय एक मंत्री नाही. गृहनिर्माण विभाग एक मंत्री नाही. पर्यटन एक मंत्री नाही. इतर मागास शासन चालवायचंय का नुसतं म्हणजे आहेत चला येत आहेत जात आहेत, हे काय चालू आहे? निरोप पाठवला येत आहेत निरोप असं ना येतील वारंवार चालू आहे. हे लिहून येतील आलेत ना येत आहेत. अध्यक्ष महोदय, आदितीताई आहे, मी आहे, आम्ही सामुदायिक जबाबदारी आहे. वरती बिझनेस आहे काही लोकांचा. सुधीर भाऊ सामुदायिक जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय. हा कामकाजाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, योग्य आहे. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय जरी व्यस्त असले तरी सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी या चर्चेमध्ये जे सन्माननीय सदस्य इतक्या गंभीरपणे बोलतात त्याच्या नोंदी घेणे, त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज योग्य कारवाई करणे, त्या संदर्भातली अंमलबजावणी अपेक्षित असते. मंत्री महोदय कधी कधी बैठकीत असू शकतात हे खरं आहे, पण सचिव महोदय सुद्धा नसणे हे मात्र कामकाजाच्या दृष्टीने आपल्याला सर्वांना विचारपूर्वक यावर निर्णय करणे अध्यक्ष महाराज अपेक्षित आहे. अन्यथा सभागृहाची धार कमी होईल, सदस्यांचा अवमान होईल, सदस्यांच्या चर्चेला फक्त अरुण्य रुदन राहील. म्हणून आपल्यासारखा एका सज्जन अनुभवी आमदार आज तालिका अध्यक्ष आहे आणि अतिशय चांगले निर्णय करण्यामध्ये तुमचा हात कोणी धरत नाही. मला वाटतं तुम्ही निर्देश द्यावे, मंत्री महोदयांनाही निरोप द्यावे आणि सचिवांनी बसावे, हा नियम करणं गरजेचं आहे. अरे बाकी जण बसा. एक दादा एक मिनिट. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी एक मिनिट मते 2 मिनिटं थांबा. मते साहेब थांबा. अध्यक्ष महोदय बोलू नका. अध्यक्ष महोदय मोहन एक मिनिट. असं आहे की माननीय अध्यक्ष महोदयांनी सर्व गटनेत्यांना बोलवून घेतलं. त्या ठिकाणी बोलवून सांगितलं की आणि संसदीय कामकाज मंत्री पण होते. आम्ही नाराजी व्यक्त केली होती की आपण मागण्यावर चर्चा होती त्यावेळेस खातेनिहाय त्या खात्याचे मंत्री आणि किमान सचिव त्या अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत. हे सभागृहाचं गांभीर्य सगळं नष्ट होत चाललेलं आहे आणि आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे निरोप दिला आणि त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्र्यांना इथे सुद्धा ताकीद दिली. त्या ठिकाणी बसून अध्यक्ष महोदयांनी सुद्धा सांगितलं की सचिव जर नसतील तर सचिवावर कारवाई करावी लागेल, आम्ही कारवाई करू असं त्या ठिकाणी बसून निर्देश दिले. म्हणजे एसीएस लेवलचा. त्या ठिकाणी जर या विधिमंडळाचे सर्वोच्च स्थानी बसणाऱ्या माननीय अध्यक्ष महोदयांनी सूचना देऊन, ताकीद देऊन, वॉर्निंग देऊन, धमकी देऊन कोणाला ऐकतच नसतील. मी सन्मान ऐकून घ्या 2 मिनिट. रुलिंग देतो द्या ना तुम्ही. रुलिंग देतो. 1 मिनिट. मी सर्व सन्माननीय सदस्यांच्या मताला सहभागी आहे, सहमत आहे. ऐका ना तुम्ही, मी सांगतो ना, ऐकून तर घ्या. आता वडेट्टीवार साहेब, मी आता याच्यावर सांगतोय आपल्याला की वेळोवेळी माननीय अध्यक्ष यांनी सांगून देखील या ठिकाणी आता हजर नाही आहेत. त्या खात्याचे सचिव पण हजर नाही आहेत. मी सभागृह 10 मिनिटाकरता स्थगित करतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.